नमस्कार मंडळी, कशा आहात? ठीक ना? आज पहिली म्हणजे तुम्हाला दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला व्हिडिओ करायला वेळ झाला. सर्वसाधारण 8-10 दिवसांना आजच व्हिडिओ करायला आलोय आपण. आणि थोडी लंपीची माहिती आपल्याला अपूर्ण असल्यामुळे आपण व्हिडिओ केला नव्हता, पण आता लंपीची माहिती पूर्ण घेऊन आपण व्हिडिओ करायला आलोय. तर सुरुवातीला सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की लंपी हा ओळखायचा कसा किंवा लंपीची लक्षणं काय आहेत सुरुवातीची. तर लंपीचं सुरुवातीचं लक्षण काय आहे? गायीच्या अंगाला बारीक फोड येतात, बारीक छोटे छोटे फोड येतात. ते छोटे फोड हळूहळू मोठे होतात. मोठे झाल्यानंतर ते फुटतात. फुटल्यानंतर मात्र मग ते गायीला वेदना चालू जास्त होतात. मग दुसरं लक्षण म्हणजे काय की पायाला सूज येणे. पहिलं लक्षण फोड्या, दुसरं लक्षण पायाला सूज येणे. नखाच्या खोडापर्यंत सूज जाते, जखम होते आणि गायीचे पाय असे सुजून म्हणजे टेस्ट जास्त होते. म्हणजे गायीला टेम्परेचर येते. टेम्परेचर आल्यानंतर काय होते, सर्वसाधारण ह्या भागाला कधी सूज येते. त्या भागात सूज येऊन फुफ्फुसाला इन्फेक्शन होते. फुफ्फुसाला इन्फेक्शन झाले की निमोनियाचं चान्सेस जास्त राहतात. जनावर त्यातच म्हणजे जास्त गुटकरून राहते. तर हे झालं लंपी संदर्भात. आता लंपी गट सर्प म्हणून आणि दुसरा जो आहे तो डायरेक्ट टेम्परेचर येऊन डायरेक्ट फुफ्फुसावर अटॅक करतोय, असा विषय झाला. तर आता मी तुम्हाला मध्येच एक असे छोटी क्लिप दाखवतोय की मी एका बैलाला झालेला लंपी आहे त्याचं आपण शूटिंग केलंय आणि ते देखील तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. सर्वसाधारण ही लंपी होण्यासाठी आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो आणखी की लंपी कसा होतोय. सर्वसाधारण आता ह्या गाईला जर माझ्या लंपी असेल आणि हिला जर बारीक फोड जर आले असेल आणि तुम्ही इकडे ह्या गाईला बांधले तर हा रोग संसर्जन्य नाही, 2 मिनिटात इथं लगेच जातो. हिचं माशी किंवा ढास ह्या गायीचा हिला जर चावला तर हिला लंपी सरू. मग त्याला काय करायचं, त्याला पर्याय काय? तर लंपी झालेलं जनावर गाय किंवा वासरू किंवा बैल पटकन गोट्यातनं बाहेर गेले, बाहेर कुठेतरी नेऊन असं चांगल्या गोट्यात त्याला एका चांगल्या ठिकाणी नेऊन बांधणे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करणे महत्वाचं. नाहीतर मी तुमच्या बाकीच्या जनावरांना देखील लंपी होते. हा झाला लंपी होण्यासंदर्भातचा भाग. आता लंपी होणे म्हणून आपण काय करायचं? तर लंपी होणे म्हणून पहिली स्वच्छता महत्वाची आहे. तर लंपीचं कसं होते, हा रोग सर्वसाधारण घास माशा ह्यांच्यापासून होते. म्हणजे हा रोग कसा आहे, चामडी रोग आहे. हा चामडी रोग असल्यामुळं त्या ढासांच्यामुळे आणि माशांच्यामुळे होते. मग तुम्ही आता पहिला त्याला पर्याय मार्ग काय सांगते? मग तर म्हणजे एक पहिलं काम गोट्यात स्वच्छता पाहिजे. दुसरं काम गोट्यात कुठल्याही प्रकारचं दलदल म्हणा किंवा पाणी साचून राहणे असा प्रकार करायचा नाही. त्यात पाणी साचून राहिले की ढास होतात. ढास झाले की परत हे सगळं इन्फेक्शन सुरू होते. मग गोट्याची स्वच्छता आली, आजूबाजूचा परिसर स्वच्छता आली. रोज तुम्ही डेली रोज अगदी मी स्वतः सांगतो तुम्हाला मी आता की हे बघा मी स्वतः रोज सकाळ संध्याकाळी फिनेलचा वापर करतोय जेणेकरून ढास माशा बसून येत. आपण कंपल्सरी हे वापरतोय स्वच्छतेसाठी. असं तुम्ही जर स्वच्छता जर केली तर लंपी होणार नाही. आणि आता असं बी व्हायला लागले, म्हणजे असं बी मला एक माहिती मिळाली की डोस निघाला मागच्या वर्षी लंपीचा आणि लंपीचा डोस दिला आणि लंपी झाला. काय होतंय, त्या डॉक्टरनं जरी तिथं जाऊन त्या लंपीच्या जनावराला तपासलं किंवा त्याचं जे हाताला किंवा बाकीचे कुठलं इन्फेक्शन झालं आणि ते इन्फेक्शन जर तुमच्या गायीविषयी आलं तरी देखील लंपी होण्याचे चान्सेस आहे. सुई म्हणा किंवा माशांच्या माध्यमातून म्हणा किंवा असा भरपूर प्रकार होते की त्यातनं लंपी होत जाते. तर सर्वसाधारण प्रिकॉशन म्हणजे काय की गोट्याची स्वच्छता, आणि जर लंपी झाला असेल तर ती जनावर गोट्यापासून वेगळं करणे की जेणेकरून त्या बाकीच्या जनावरांना त्याचा संपर्क होणार नाही. हे महत्वाचं तुम्ही करायला पाहिजे. आता महत्वाची गोष्ट सांगतो की ज्या दादाने आपल्याला कमेंट्स केलेले की तुम्ही व्हिडिओ म्हणजे करा, त्यांची एक गाय लंपी संदर्भात म्हणजे लंपी होऊनच गेली. आपण त्यांना सचिन तामाण्यांचा नंबर दिलेला. मी सर्वसाधारण ही माहिती गोळा करताना सचिन तामाणे, डॉक्टर अप्पासाहेब भोसले, डॉक्टर भट यांच्याशी संपर्क करून यांच्याकडनं माहिती घेऊन आणि काय उपाययोजना करतील तर मला डॉक्टर भटले बी सांगितले की ते ॲलोपॅथिक आहेत. त्यांनी सांगितले सलाईन वगैरे आम्हाला तीच बाकी सगळं करावं लागणार आहे. अँटीबायोटिक इंजेक्शन म्हणा, अँटीबायोटिक औषधं म्हणा
ही चालू करावी लागतात. आणि आयुर्वेदिक म्हणा किंवा तुमच्या झाडपाल्यासारखं औषध म्हणा, ते डॉक्टर अप्पासाहेब भोसले ते देतात औषध. सर्वसाधारण 15 दिवसाचं औषध ते देतात. त्यांची महत्वाची व्यवस्था काय आहे की तुम्ही त्यांना जर फोन केला तर ते कुरिअरनं तुम्हाला औषध पोच करू शकतात. आणि सचिन तामाण्यांचं कसं आहे की त्यांच्या फार्म हाऊसवर ते औषध तयार असते, तिथे तुम्हाला जावं लागणार फलटणला. त्यांचा बी नंबर मी तुम्हाला देतो, सचिन तामाण्यांचा. आणि अप्पासाहेब भोसलेंचा देखील स्क्रीनवर नंबर देतो. असं कोणाला काय वाटलं असेल तर त्यांना तुम्ही डायरेक्ट फोन करून औषध घेऊ शकता. तर लंपी होणे म्हणून आपण गोट्याची स्वच्छता फार महत्वाची आहे. गोट्याची स्वच्छता आपण करायला पाहिजे. गोट्याची स्वच्छता करणं महत्वाचंच आहे. रोज सकाळ संध्याकाळ जर गोटा धुवून घेतला तर माशांचं प्रमाण कमी येतंय. तुम्ही सकाळ संध्याकाळ जर फिनेल मारलं तर डासांचं प्रमाण कमी येते. तिसरी गोष्ट, जर आता कसं होतंय, शहरी भागात आम्ही हे सगळं करू शकतो. ज्याच्या गोटा शेतात आहे किंवा बाहेर आहे, ती लोकांचं कसं होतंय, आम्ही तिथं की जरी फिनेल मारलं तरी डास येतात. मग तुम्हाला पर्यायी मार्ग काय, तर तुम्हाला धुमाळी करायला लागते. धुमाळी करताना मग काय करायचं, कडुलिंबाचा जो पाला असतोय त्या पाल्याची धुमाळी करायची. त्याच्यामुळं डास बी जातात आणि त्या पाल्याच्या धुमाळीमुळे ऑक्सिजनचं प्रमाण गोठ्यात वाढतं. हे फार महत्वाचं आहे. सकाळ संध्याकाळ तुम्ही कंपल्सरी गोठ्यात, जर तुमचा गोठा शेतात असेल किंबहुना अगदी घरीच असेल, डासांचं प्रमाण जास्त असेल किंवा माशांचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही धुमाळी कंपल्सरी करू शकता. माझ्या ठिकाणी कसं आहे, शहरी प्रमाण आहे आणि आमच्या इथे दलदल किंवा बाकीचा असा काही विषय नाही आहे. सगळं कॉन्क्रिटीकरण असल्यामुळं इथं काय म्हणजे असं एवढं डासांचं प्रमाण किंवा माशांचं प्रमाण नाही आहे. आम्ही गोठा सकाळी आणि संध्याकाळी कंपल्सरी धुतोय. सकाळी फिनेल मारतोय, संध्याकाळी फिनेल मारतोय. त्यामुळे आमच्या इथं बाकीचं काय परिणाम म्हणजे दिसत नाही. त्यामुळं तुम्ही जर तुमच्या इथे तसं होत असेल तर तुम्ही फिनेल हे मारूनच घ्यायचं. गोठा स्वच्छ करून घ्या. होता होईल एवढी जनावरांना जागा कोरडी ठेवा. अशी जागा कोरडी राहिली पाहिजे. बघा हे दाखवा तुम्ही. आता गोठा धुवून आम्ही फॅननं वाळवले बघा सगळे. म्हणजे हे जनावरच नाही की जनावर असे आहेत किल्लर की यांना जागा बसायला चांगली लागते. एक तुम्ही खायला कमी करा पण त्यांना बसायची जागा आणि गोठा तुमचा चांगला पाहिजे. हवेशीर, पावसापासून त्याचं संरक्षण व्हायला पाहिजे आणि गोठ्यात दलदल किंवा वल नसायला पाहिजे. असा गोठा कोरडा जर ठेवला तर जनावरांना बसायला देखील काय अडचण येत नाही. ही जनावर, ह्यात नेमकं काय सांगतो, हे जनावर एवढी शानी आहे की एका बाजूला जाऊन बरोबर म्हणजे आपले हे करतात, गोमित्र टाकतात आणि एका बाजूला त्यांची शेण असते आणि मध्ये बरोबर बसतात. आता माझी जनावर देखील बघा, मला 2-2, 3-3 मिनिट होत नाही. पण जनावर आपली व्यवस्थित आहे. त्याचं कारण काय तर ही स्वच्छता महत्वाची. त्यामुळं बाकीचा रोग लंपीच नाही, काहीच होत नाही. आणि मी वारंवार काय सांगतोय की तुम्ही वाळली वैरण थोडी घाला. वाळली वैरण घातल्यानंतर रवतीचं प्रमाण वाढत आहे. मी म्हणजे छोटा एक मला वाटतं 20-25 सेकंदाचा व्हिडिओ आहे आमच्या फिरतचा, मी दाखवतो तुम्हाला त्याचा की रवत केल्यानंतर कसा फेस खाली पडलाय त्याचा तोंडातून. तोंडात फेस कसा दिसतोय बघा. जर जनावरच्या तोंडातनं फेस या लागला रवत करताना तर रवत चांगलं होते असं सांगतो. तो व्हिडिओ मी 25 सेकंदाचा तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये टाकतो, ते देखील तुम्ही बघा. जनावरांचं रवत असं व्हायला पाहिजे. असं रवत तोंडाला जितका फेस येईल रवत करताना तेवढं रवत चांगलं झालं असं समजायचं. तिथून मला रवत करायला द्यावं. आणि ज्यांच्या गोट्यात आपण गेलेलो, ज्यांच्या गोट्यात गेल्यानंतर त्याच्या ज्या बैलाला जो लंपी झालेला तो देखील व्हिडिओ मी ह्या ब्लॉगला टाकतोय तुम्हाला बघायसाठी. तो देखील तुम्ही नक्की बघा. ज्या दादाने आपल्याला कमेंट्स केलेले की तुम्ही व्हिडिओ करा लंपी संदर्भात, म्हणजे माझ्या बी गडबडीच्या कामाच्या व्यापात विसरून गेलो आणि व्हिडिओला बी कसं होते की किंवा फास्ट करावं लागतोय त्यामुळं डोक्यात माझ्या नव्हतं. तर मी त्यांची जी गाय गेल्या लंपीनं तिच्या आत्म्यास चिरशांती मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी व्हिडिओ थांबतो. नेहमीसारखंच चॅनलला लाईक करा. नवीन जे
आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना आठवणीने सांगतो की तुम्ही सबस्क्राईब चॅनल करा. जुने जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सांगतो की बाबा तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे, सबस्क्रायबर आहात तुम्ही लाईक करायला विसरू नका, तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका. कमेंट्स आल्याशिवाय आपला व्हिडिओ पुढे चालणार नाही. असं त्यासाठी नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट, आपण एक खिल्लार संदर्भात इंस्टाला एक चॅनल ओपन केलेला आहे, त्याची देखील लिंक मी देतोय तुम्हाला ह्या शेतात. ज्यांना कोणाला गाई किंवा वासरू किंवा पाडा देखील बघायचा असेल तर आपण त्याच्यावर टाकतोय. मालकांचा फोन नंबर देखील देतोय. जेवढा मला पत्ता मिळाला तर पत्ता देखील मी त्याच्यावर टाकतोय, तर तुम्ही त्याचा देखील लाभ घेऊ शकताय. आणि जास्त आता व्हिडिओ थांबवत नाही आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार. जय गोमाता.